नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू चॅनल। जानेवारी महिन्यामधल्या चालू घडामोडीचा हा आपला 6वा व्हिडिओ आहे। यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता। व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा। आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारतीय हवाई दलाने नुकताच फ्रान्स व कोणत्या देशाच्या हवाई दलासोबत डेझर्ट नाईट नावाचा युद्ध सराव केला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संयुक्त अरब अमिराती। भारतीय हवाई दलाने नुकताच 23 व 24 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये अरबी समुद्रामध्ये फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती म्हणजे UAE या देशांच्या हवाई दलासोबत डेझर्ट नाईट नावाचा युद्ध सराव केलेला आहे। आणि हा सराव तिन्ही देशांच्या हवाई दलांमधील समन्वय व परस्पर कार्यक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला होता। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 संयुक्त अरब अमिराती हे याचं बरोबर उत्तर असेल। हा सराव भारत, फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती या तीन देशांच्या हवाई दलांदरम्यान झालेला आहे। फ्रान्स मॅप मध्ये पाहिलं तर इथे आहे, फ्रान्स हा देश इथे आहे। फ्रान्स हा देश, फ्रान्सची राजधानी आहे पॅरिस, सध्या राष्ट्रपती आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन आणि चलन आहे करन्सी आहे युरो। आणि UAE मॅप मध्ये इथे आहे, UAE हा देश इथे आहे। UAE हा देश, UAE ची राजधानी आहे अबुधाबी, सध्या राष्ट्रपती आहेत मोहम्मद बिन जायद अल नह्यान आणि करन्सी आहे UAE दिरहम। पुढचा प्रश्न किंवा इतर काही महत्त्वाचे युद्ध सराव बघा भारताचे, त्यामध्ये संप्रीती हा भारत बांगलादेश सोबत करतो, मित्र शक्ती आणि स्लिनेक्स भारत श्रीलंकेचे युद्ध सराव आहेत, मैत्री भारत थायलंड सोबत करतो, कोप इंडिया भारत अमेरिकेचा आहे, नोमॅडिक एलिफंट, गरुड शक्ती आणि समुद्र शक्ती हे युद्ध सराव भारत इंडोनेशिया सोबत करतो, धर्मा गार्डियन आणि जिमेक्स भारत आणि जपानचे युद्ध सराव आहेत, सूर्यकिरण भारत नेपाळ सोबत करतो, हँड इन हँड भारत चीन सोबत करतो, एक्वेरिन भारत मालदीवचा युद्ध सराव आहे, अल नगाहा आणि ईस्टर्न ब्रिज हे भारत आणि ओमान या दोन देशांचे युद्ध अभ्यास आहेत, इंद्र भारत रशिया सोबत करतो, अजय वॉरियर असेल किंवा कोकण असेल किंवा इंद्रधनुष असेल हे युद्ध सराव भारत UK सोबत करतो, आणि मालाबार हा भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या 4 देशांचा युद्ध सराव आहे। पुढचा प्रश्न, सध्या चर्चेत असलेले कर्पूरी ठाकूर कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बिहार। हे बघा, हे आहेत कर्पूरी ठाकूर, कोण आहेत तर हे बिहारचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि यांची नुकतीच 23 जानेवारी 2024 या दिवशी 100वी जयंती देखील साजरी करण्यात आलेली आहे। सध्या हे चर्चेमध्ये आहेत का तर नुकतंच या बिहारचे माजी मुख्यमंत्री असलेल्या कर्पूरी ठाकूर यांना भारत सरकारने भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न जाहीर केलेला आहे। यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे, त्यामुळे सध्या हे चर्चेमध्ये आहेत। मागासवर्गीयांसाठी काम करणारे नेते म्हणून यांची ओळख आहे आणि भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित होणारे कर्पूरी ठाकूर हे बिहार मधले आतापर्यंतचे 3रे नेते ठरलेले आहेत। यापूर्वी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांना या भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। आता हे 3रे व्यक्ती ठरलेले आहेत, लक्षात ठेवा। कर्पूरी ठाकूर हे बिहारचे माजी मुख्यमंत्री आहेत, यांना आता भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात नुकतेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आंध्र प्रदेश। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचं अनावरण नुकतंच आंध्र प्रदेशमध्ये विजयवाडा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। याचं अनावरण आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी केलेलं आहे। या पुतळ्याला नाव दिलेलं आहे स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस। या पुतळ्याला नाव दिलेलं आहे स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस, स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस असं या पुतळ्याला नाव दिलेलं आहे। आणि हा जगातील सर्वात मोठा पुतळा आहे डॉक्टर बाबासाहेब किंवा उंच पुतळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा। या पुतळ्याची एकूण उंची आहे 206 फूट, चौथाऱ्यासह याची उंची आहे 206 फूट। यातला चौथारा जो आहे याची उंची आहे 81 फूट आणि मेन पुतळा जो आहे याची उंची आहे 125 फूट, 125 फूट। आणि हा पुतळा जगातील
50 सर्वात उंच पुतळ्यांच्या यादीमध्ये देखील समाविष्ट झालेला आहे. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 1 आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश राजधानी आहे अमरावती. सध्या राज्यपाल आहेत एस अब्दुल नजीर आणि सध्या मुख्यमंत्री आहेत वाय एस जगनमोहन रेड्डी. वाय एस जगनमोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतीच महतारी वंदना योजना नावाची योजना सुरू केली आहे? ही योजना नुकतीच छत्तीसगड राज्य सरकारने सुरू केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 छत्तीसगड हे याचं बरोबर उत्तर असेल. या योजनेअंतर्गत छत्तीसगड राज्यातील महिलांना दरमहा 1000 रुपये म्हणजेच वार्षिक 12,000 रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे. आणि ही योजना मध्य प्रदेश राज्य सरकारच्या लाडली बहना योजनेच्या प्रेरणेने तयार करण्यात आलेली आहे. उत्तर असेल छत्तीसगड. छत्तीसगड राजधानी आहे रायपूर. सध्या राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन, मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साई. पुढचा प्रश्न, खेलो इंडिया युथ गेम्स 2024 चे आयोजन खालीलपैकी कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तामिळनाडू. खेलो इंडिया युथ गेम्स 2024 हे या स्पर्धेचं आतापर्यंत 6वं एडिशन किंवा 6वं संस्करण आहे. आणि या स्पर्धेचं आयोजन यावर्षी 19 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये तामिळनाडूमध्ये एकूण 4 शहरांमध्ये करण्यात आलेलं आहे. 4 शहर कोणते कोणते? पहिला आहे चेन्नई, दुसरा आहे कोयंबतूर, तिसरा आहे मदुराई आणि त्यानंतर त्रिची. या 4 शहरांमध्ये तामिळनाडूमध्ये यावर्षी 6व्या खेलो इंडिया युथ गेमचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तामिळनाडू राजधानी चेन्नई, राज्यपाल आर.एन. रवी, मुख्यमंत्री आहेत एम.के. स्टॅलिन. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय स्टार्टअप दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 15 जानेवारी. स्टार्टअप ही संस्कृती देशभरात तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी 2022 या वर्षापासून 15 जानेवारी हा दिवस भारतामध्ये दरवर्षी राष्ट्रीय स्टार्टअप दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. आणि यावर्षी हा दिवस स्टार्टअप अनलॉकिंग इन्फिनाइट पोटेन्शियल या थीम खाली साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी भारतीय लष्कराकडून नुकतेच ऑपरेशन सर्वशक्ती नावाचं अभियान सुरू करण्यात आलं आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढवण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना हाणून पाडण्याच्या उद्देशाने भारतीय लष्कराने नुकतंच हे ऑपरेशन सर्वशक्ती नावाचं अभियान सुरू केलेलं आहे. आणि या ऑपरेशन अंतर्गत भारताचे सुरक्षा दल पीर पंजाल पर्वतरांगाच्या दोन्ही बाजूंनी कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांना लक्ष्य करणार आहेत. पर्याय क्रमांक 3 जम्मू काश्मीर हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, वरिष्ठ IPS अधिकारी दलजीत सिंह यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? कोणत्या दलाचे महासंचालक किंवा DG म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे SSB किंवा सशस्त्र सीमा बल. हे बघा, हे आहेत दलजीत सिंह चौधरी. दलजीत सिंह चौधरी हे यांचं पूर्ण नाव आहे आणि हे एक वरिष्ठ IPS अधिकारी आहेत. 1990 बॅचचे हे IPS अधिकारी आहेत. यांच्यापूर्वी या SSB चे DG होत्या रश्मी शुक्ला आता आपल्या महाराष्ट्राच्या DG बनलेल्या आहेत. त्यामुळे आता या SSB चे नवीन DG बनलेले दलजीत सिंह चौधरी हे या SSB चे नवीन DG बनलेले आहेत. SSB म्हणजे सशस्त्र सीमा बल. भारताचं हे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. भारताच्या नेपाळ व भूतानच्या सीमेवर तैनात असतं. याची स्थापना झालेली आहे 20 डिसेंबर 1963 या दिवशी. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. इथे नियुक्तीचा उल्लेख आलेला आहे. मग काही महत्त्वाच्या नियुक्त्या बघा. त्यामध्ये महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला बनलेले आहेत. महाराष्ट्राचे मुख्य सचिव बनलेत डॉक्टर नितीन करार. नुकतीच BBCच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेले भारतीय वंशाचे व्यक्ती बनलेले आहेत समीर शहा. भारतीय निवडणूक आयोगाने नुकतीच राजकुमार राव याची राष्ट्रीय आयकॉनपदी नियुक्ती केलेली आहे. MPSC चे नवीन अध्यक्ष रजनीश सेठ आहेत. टेस्लाचे नवीन CFO भारतीय वंशाचे वैभव तनेजा बनलेले आहेत. भारतीय रेल्वे सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक मनोज यादव बनलेले आहेत. आणि भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवर नियुक्त झालेल्या पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसर बनलेल्या आहेत प्रेरणा देवस्थळी. पुढचा प्रश्न, 9वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव नुकताच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फरीदाबाद. हा 9वा
भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव नुकताच फरीदाबाद या ठिकाणी 17 ते 20 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। हा महोत्सव किंवा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हा भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि विज्ञान भारती यांच्याकडून संयुक्तपणे आयोजित करण्यात येणारा एक उपक्रम आहे आणि हा उपक्रम लोकांना विज्ञानाशी जोडून घेणे आणि विज्ञानाचा आनंद साजरा करणे आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या क्षेत्रामधलं उत्कृष्ट कार्य समोर आणणं या उद्देशाने साजरा केला जातो। उत्तर असेल फरीदाबाद या ठिकाणी हा 9वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव नुकता 17 ते 20 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। मग हा पहिला महोत्सव कधी साजरा केला होता किंवा आयोजित केला होता? 2015 मध्ये आयोजित केला होता दिल्ली या ठिकाणी। पुढचा प्रश्न किंवा इतर काही महत्त्वाचे महोत्सव बघा, त्यामध्ये कार्बी युवा महोत्सव नुकताच आसाममध्ये साजरा करण्यात आलेला आहे। 5वा जागतिक आयुर्वेद महोत्सव हा केरळमध्ये साजरा करण्यात आलेला आहे। 9वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव फरीदाबाद या ठिकाणी झालेला आहे। 54वा भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नुकताच गोव्यामध्ये संपन्न झालेला आहे। 34वा कोणार्क नृत्य महोत्सव ओडिसामध्ये आणि लालटेन हा चीन मधला एक महोत्सव आहे। त्यानंतर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला विचारलेला प्रश्न हा होता प्रश्न की खालीलपैकी कोणाची नुकतीच महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर नितीन करार। डॉक्टर नितीन करार यांची आता महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झालेली आहे। त्यानंतर आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे। प्रश्न आहे खालीलपैकी कोणाची नुकतीच 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन्स आहेत अरविंद पनगाडिया, ऋत्विक रंजमन पांडे, NK सिंह आणि अरविंद सिन्हा। याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे। सोबतच या व्हिडिओची PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल मिळेल, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे।